दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांना अवैध गांजा विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं। त्या अनुषंगाने दिनांक 13/2/2025 रोजी गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की मौजे साकळगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना शिवारामधील शेतामध्ये इसम नामे भास्कर माणिक माने राहणार साकळगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना हा त्याच्या शेतामध्ये मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गांजाची शेती करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्री करत आहे। मिळालेल्या बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना तसंच घनसांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजे साकळगाव इथं भास्कर माणिक माने याच्या शेतावर छापा मारून त्याच्या गट क्रमांक 125 साकळगाव शिवारामधील शेतामध्ये पाहणी केली असता भास्कर माने हा त्याच्या शेतामध्ये गांजाचे एकूण 22 झाडांची लागवड करून संवर्धन तसंच जोपासना करीत असताना मिळून आला। त्यामुळे सदर गांजाची 22 झाडांची पंचांसमक्ष वजन केलं असता ते 5 किलो 464 ग्रॅम असून किंमत अंदाजे 54,640 असल्याचं दिसून आल्यानं ते तपासकामी जप्त करण्यात आलंय। भास्कर माने याच्या विरुद्ध घनसांगवी पोलीस ठाण्यात सरकारतर्फे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या फिर्यादीवरून NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, घनसांगवी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केतन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गोपाल गौशी, फुलचंद गव्हाणे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देवदास भोजने, सतीश श्रीवास, संदीप चिंचोले तसंच घनसांगवी पोलीस ठाण्याचे अंमलदार रणजित वैराळ, सुनील वैद्य, प्रकाश पवार, धनाजी गवळे, गंगाराम कदम इत्यादींनी केली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, जालना।